लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नाव द्या, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घेराव. आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीना उघाडे यांचा इशारा. मुंबईतील आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी सरकारला निवेदन. मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी सेना आक्रमक झाली आहे. ही मागणी तातडीने मान्य करून दादर रेल्वे स्थानकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अन्यथा थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घेराव करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीना उघाडे यांनी दिला. मुंबईतील आझाद मैदान येथे दीना उघाडे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील विविध रेल्वे स्थानकांना विविध महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी यापूर्वीही विविध आंदोलने व जनआंदोलने करण्यात आली आहेत. मात्र तत्कालीन तसेच विद्यमान सरकारकडून दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण अद्याप करण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकारच्या भूमिकेबाबत आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी विविध प्रसंगी आदर व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्री व लोकप्रतिनिधींनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करणारी भूमिका घेतली आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस हे नाव देण्याची मागणी सरकारने तातडीने मान्य करावी, अशी अपेक्षा दीना उघाडे यांनी व्यक्त केली. आदिवासींच्या विविध प्रश्नांवरही सरकारचे लक्ष वेधले. दादर रेल्वे स्थानकाच्या नामकरणासोबतच अखिल भारतीय आदिवासी सेनेने आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांकडेही महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधले आहे. आदिवासींच्या जमिनी बोगस कागदपत्रांच्या आधारे खरेदी करून बळकावण्याचे प्रकार थांबवावेत आणि अशा प्रकरणांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी आदिवासींच्या संपादित केलेल्या जमिनींच्या मोबदल्यामध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करून वंचित लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच राज्यातील आदिवासी आश्रमशाळा व इतर वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही अखिल भारतीय आदिवासी सेनेने केली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती. या आंदोलनावेळी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीना उघाडे यांच्यासह जगन जोशी, बुधा मथे, राजाभाऊ ठाकरे, ज्योती कोळी, इंदुबाई पवार, राजू कर्डिले, सुरेश कोळी, पुष्पराज भोई, वंदना लोहार, कमल आगिवले, दिलीप ठाकरे, तुळशीराम गवळी, हौशीराम अंबापुरे यांच्यासह अखिल भारतीय आदिवासी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादर रेल्वे स्थानकाच्या नामकरणासह आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संस्थापक अध्यक्ष दीना उघाडे यांनी दिला. आदिवासी सेनेचा सरकारला इशारा. मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलन तीव्र. दादर रेल्वे स्थानकाच्या नामकरणाचा प्रश्न हा केवळ रेल्वे स्थानकाच्या नावाचा नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा सन्मान करण्याशी संबंधित असल्याचे अखिल भारतीय आदिवासी सेनेने स्पष्ट केले. सरकारने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घेरावासह तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दीना उघाडे यांनी दिला. आभार मानतो, अभिनंदन करतो. आपल्या पाठीशी सदैव गल्ली ते दिल्लीपर्यंत एक प्रशासन आहे आपल्यासाठी. आज आझाद मैदानामध्ये आपण आलो, ते केवळ राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. आता या महायुतीच्या सरकारकडं आतापर्यंतच्या काळात आपण अनेक प्रलंबित प्रश्नांच्या मागण्या सादर केलेल्या आहेत. त्यात काही सोडवले गेलेले आहेत, काही राहिलेले आहेत. पण अशी मागणी मागे राहिलेली आहे की तो प्रश्न सोडवता या महायुतीला आणि काँग्रेस सरकारला देखील यश आलेलं नाहीये. हे कालच्या ज्यांचं कुठेच काही नाही अशा लोकांची नावं या देशातल्या रेल्वे स्थानकाला लावली गेली. परंतु ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनाकाराचा अवमान जर हे सरकार करत असत, त्या सरकारचा आम्ही तीव्र धिक्कार करत आहोत, निषेध करतो त्याच्या सरकारचा. अशा पद्धतीनं अप्रत्यक्ष जातीवादाचा जो काही यांचा रोज तो रोज अप्रत्यक्षरित्या जर हे सरकार दाखवत असेल, दलितांच्या मतं चालतात, यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मतं चालतात, आदिवासींची मतं चालतात, दलितांची मतं चालतात, त्या संविधानावर निवडून जातात, खोट्या शक्ती घेऊन राज्य करतात. बापाला बाप म्हणायची लाज वाटते. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली त्या घटनाकाराचा अवमान जर होत असेल तर हा अवमान आदिवासी सेना कधी सहन करणार नाही. आज या ठिकाणी इशारा देण्यासाठी आज आलो आपण, सहज गमतीने नाही आलो आपण. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, आमच्यातले काही लाचार झालेले त्याचे पाय धरून बसलेले आहेत. आज बाबासाहेबांच्या नावावर अनेकांनी मंत्री भोगलेत, लाल दिल्याच्या पत्त्या फिरवल्यात. बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचं पोट भरत नाही, त्यात बाबासाहेबांना दिसत दुर्दैव. आणि म्हणून आज एक इशारा द्यायला आलो मुंबईमध्ये. आज या महायुतीच्या सरकारला मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना, नाथाभाऊंना आणि त्यांच्याच बरोबर पवार मॅडमना, या महायुतीच्या सरकारला आणि महायुतीच्या मंत्रिमंडळाला, आमचे संजयजी शिरसाट साहेब आहेत समाज कल्याण मंत्री, या महाराष्ट्राचे या देशाचे सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब आहेत. त्यांना बाबासाहेब आठवत नाही, नामांतर दिसत नाही, नामांतर करता येत नाही. इतर प्रश्नात तर लाखो बोलतात, नाही त्या प्रश्नावर पाथा उडवतात. बापाला बाप म्हणायची का लाज वाटते? का लाज वाटते? अरे त्या बापानं तुम्हाला जन्माला आणलं, त्या बापानं सत्ता दिली, अधिकार दिला, आमदारकी दिल्या, खासदारक्या दिल्या, मंत्रीपद दिले. कालपर्यंत तुम्ही दगड मारत फिरले, आता तुम्ही खुर्चीवर बसले, उतरून गेले. हे सर्व आता आपल्यासाठी नवीन नाहीये. आणि म्हणून आज एक वेगळा इशारा देत आहोत आपण, आणि तोही असा भयान देत आहोत का पुन्हा रूपी त्या आपण जर ही मुंबई सोडली आणि दिल्लीपर्यंत जाणार असेल तर दिल्लीला जाण्याच्या अगोदरच या दादर रेल्वे स्टेशनचं नामांतर झालं पाहिजे, असं जाहीर आव्हान आपण आज करतो या मुख्यमंत्र्यांना. खरोखर जर तुम्ही महायुती सरकारमध्ये असाल, खरोखर जर तुम्ही दलितांच्या चाहते असाल, खरोखरच तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं संविधान मानणारे असाल, जर खरोखर त्या बाबासाहेबांना तुम्ही नतमस्तक होणार असाल तर तुम्हाला त्या बाबासाहेबांचं नाव द्यावाच लागेल. अहो तुम्ही रात्रंदिवस देवाची देवपूजा करत तरी तुम्ही मोदीचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. पक्षात तिन्ही वेगवेगळे, यांचा गुरु एकच, नेता एकच. मग तो जो नेता आहे जे या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आहेत, ते जर बाबासाहेबांच्या नावानं पुस्तक लिहितात, त्यांच्या चरणाचं दर्शन घेतात, त्या पुस्तकाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी त्यांची स्वतःची पुस्तिका जाहीर केली, मग तुम्हाला का लाज वाटते? तुमचं कोणतं नाक कापलं?
कोणती मांजर आडवी गेली, काय नामांतर करू शकत नाही, असे अनेक प्रश्न आहेत. ते आज आपण आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मांडणार आहोत. तेव्हा जाहीर इशारा देण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो. जोपर्यंत दिल्लीला जाण्याच्या अगोदर जर या आदिवासी सेनेच्या मागणीचा अर्थात दादर रेल्वे स्टेशनचा नामांतराचा प्रश्न सुटला तर खूप बरं राहील. नाहीतर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधीही कुठेही कोणत्याही प्रसंगी घेराव घातल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना नामांतर मग कळेल खरं काय. तेव्हा यासाठी आपण आलात आणि त्यानंतर जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर वेगवेगळ्या पद्धतीने आपली लढाई आहे हे आपण मांडतो. त्याही पद्धतीने चाललेलं आहे. तेव्हा काही लोकांच्या जमिनी गेल्या राहिल्या, आदिवासींच्या जमिनी आहेत, कोणीसाठी कागदपत्र केली, आता ऐकत नाही का आपण. सगळं तेच चाललंय. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी आनंद आघाडे, मुंबई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.